रानमसले येथे 50% सवलतीत शिलाई मशीन वाटप, महिलांच्या स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल. रानमसले ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ओबीसी जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात 10,000 शिलाई मशीन 50% सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत रानमसले येथे शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सामाजिक उपक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन करून हा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य महिला जिल्हाप्रमुख उमाताई माळी यांनी केले. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे. यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील यांनी सांगितले की महिलांच्या हाताला कौशल्य आधारित रोजगार मिळावा, त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि ग्रामीण भागातील महिलांनी स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शिलाई मशीनच्या माध्यमातून अनेक महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी मिळणार असून लघु उद्योगाला चालना मिळण्यास मदत होईल. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला लाभार्थींनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा योजनांमुळे स्वतःच्या कष्टाच्या जोरावर उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणारा हा उपक्रम असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख उमाताई माळी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने महिला लाभार्थी उपस्थित होत्या. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी, स्वावलंबनासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी अशा लोकाभिमुख व सामाजिक उपक्रमांना भविष्यातही सातत्याने गती दिली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनवण्याच्या दिशेने हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल अशी भावना कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी व्यक्त केली.